नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कैऱ्यांचं लोणचं, आंब्याचं लोणचं। तर ह्या कैऱ्या मी फोडून घेतल्यात बघा। 3 किलो कैऱ्या फोडून घेतल्या मी, ते स्वच्छ धुवून वगैरे काढल्या। त्याच्यानंतर आपण त्याला मीठ टाकलं, त्याला मी 1 पेला भरून मीठ टाकलं। त्याच्यानंतर 2 चमचे हळद टाकली मोठे, आणि हे सगळं मी मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर त्याला मी रात्रभर एका फडक्यामध्ये ओढणीमध्ये गुंडाळून बांधून ठेवलं, आणि त्याच्यातून जे पाणी निघणार होतं ते पाणी आपण ओतून दिलं। ते मी पूर्ण बांधून 2 दिवस तसं बांधून ठेवलं। आता कडक ऊन आहे त्याच्यामुळे दिवसभर नाही सुकवायचं, अर्धा दिवस सुकवलं तरी होतं। आता ते सुकवल्यानंतर आपण ते लोणचं या बरणीमध्ये ओतलं होतं, ते सुकवलं आणि थोडंसं त्याला थंड होऊ दिलं, आणि मग मी या बरणीमध्ये ते टाकलेलं। आता हे 2 दिवस या बरणीमध्ये टाकून आपलं चांगलं लोणचं मुरलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता मसाला, तो म्हणून मी आता ते लाल मसाला त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर बघा, हे मुरून आपली कैरी कशी झाली, म्हणजे अशी घट्ट राहिलेली आहे कैऱ्या होत्या। तर त्याच्यासाठी मी 4-5 लसणाच्या कांड्या घेतल्यात, त्याच्यामधून वाटून घेतल्यात त्या, आणि मोहरीची डाळ पण वाटली। तर आता आपल्याला हे तेल गरम करायला ठेवायचं। तर ही 3 किलो मोहरीची डाळ आणि लसूण वाटलेला, तर आपण ते टाकून घेऊया। तर हे आपलं वाटलेलं लसूण त्याच्यामध्ये टाकून झालं आहे, थोडंसं मिक्स करून घेऊया। जास्त फोडणी पण नाही द्यायची, त्याची टेस्ट बदलते। तर आपल्याला टाकायचं आहे हा लोणच्याचा मसाला। तर हा मी बेडेकर लोणच्याचा मसाला घेतला होता, हे बघा पुडी। तर ही एक पुडी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं, जास्त करपू नाही द्यायचं, नाही त्याची टेस्ट बदलेल। तर आपण आता हा मसाला टाकला, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं मीठ। तर हे 2 चमचे मी छोटे मीठ घेतले। तर लोणच्यामध्ये आपण जेवढं मीठ टाकू तेवढं चांगलं असतं, जेवढं मीठ आपण टाकणं तेवढं ते लोणचं खूप दिवस टिकणार। तर ह्या प्रोसिजरने जर तुम्ही लोणचं बनवलं तर ते अगदी 2-2 वर्ष खराब होत नाही। फक्त वरचेवर त्याला झाकण काढून आपण हलवून पुन्हा त्याचं तोंड बांधून ठेवायला लागतं। तर आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे, हे आपल्याला त्या कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचं। हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्या कैरीत मिक्स करायचं। तर आता हा आपला मसाला चांगला थंड झाला आहे, हा आपण त्या कैरीमध्ये टाकणार। हे सगळं ओतून घ्यायचं व्यवस्थित, आणि ही कैरीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं। किती छान दिसतंय ते, खूप सुंदर कलर आलाय। घेऊया, व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं, आणि हे पुन्हा ह्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। ह्या बरणीमध्ये आपल्याला आधीच मीठ टाकून घ्यायचं खाली, जेवढं आपण मीठ टाकू तेवढं ते लोणचं टिकतं। त्याच्यामध्ये मी अर्धा कप मीठ टाकून घेतले। तर हे मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं, त्याच्यानंतर हे लोणचं मिक्स करून त्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। बघा किती सुंदर लोणचं झालं आहे आपलं। आता हे आणि हे लोणचं खूप दिवस टिकतं, अगदी 2-3 वर्षसुद्धा। फक्त वरच्यावर त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि हलवत राहायचं, खालीवर करून घ्यायचं त्याला। तर आता ह्या बरणीमध्ये आपण हे भरणार आहे। बघा किती सुंदर कलर आला आहे त्याला। चला तर आपण हे बरणीमध्ये भरूया। आता हे थोडं थोडं करून आपण त्यात मीठ टाकलेलं आहे, थोडं थोडं लोणचं घ्यायचं आणि बरणीमध्ये टाकायचं, खाली सांडू नाही द्यायचं। असंच करून आपल्याला हे सगळं लोणचं टाकायचं। लोणचं टाकल्यानंतर आपल्याला बरणीचं झाकण लावायचं। तर हे झाकण थोडंसं लूज आहे बघा, हे झाकण लावायच्या अगोदर आपल्याला त्याला कापडाने बांधून घ्यायचं तोंड, मी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण हे पहिले लोणचं भरून घेऊया। आता बघा, हे आपलं सगळं लोणचं बरणीमध्ये भरून झालं आहे, आणि खूप सुंदर कलर पण आला आहे त्याला। पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ते, पहा। आता हे सगळं आपलं झालेलं आहे बघा। याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं मिक्स करून टाकलं। ते खायला आंबट गोड लोणचं पण आवडतं, ते याच्यामध्ये साखर टाकली तरी चालते, थोडीशी साखर टाकायची वाटून त्याच्यात, आंबट गोड पण छान होतं लोणचं। तर बघा आता आपलं पूर्ण लोणचं बनवून झालं आहे।
आता याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा हा हिंगाचा खडा. तर हे हिंग खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे 2 खडे आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे लोणचं अजिबात खराब होणार नाही. तर हा हिंगाचा खडा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं तोंड बांधून घ्यायचं. तो मी त्याच्यावर ठेवलं आहे. आता हे तोंड एकदम आपल्याला पॅक करायचं आहे व्यवस्थित. अगदी त्याला असं व्यवस्थित बांधून. तर हे बघा, आता हा शर्ट मी त्याच्यावर टाकून अगदी पॅक करून टाकलं सगळं. कुठूनही जायला जागा नाही ठेवली त्याला. पाहू शकता तुम्ही. ही बरणी पण आपली झाकून गेली त्या शर्टनी. तर हे आपलं लोणचं असं तयार करायचं. आता हे झाकण आहे, तर माझं झाकण थोडंसं लूज आहे म्हणून मी हे फडक्याने बांधते. किंवा तुमचं जर पॅक असेल तर नाही बांधलं तरी चालेल. काही काही बरण्यांमध्ये असं फिरवून लावायचं झाकणं असतात, तर मी नेहमीच बांधते. तर हे पूर्ण आपण बांधून ठेवलं. आता हे लोणच्यामध्ये आपण सगळा मसाला वगैरे टाकला. हे 2 दिवस उचकायचं नाही, त्याला हातही लावायचा नाही. दुसऱ्या दिवशी त्याला व्यवस्थित खालीवर करून पुन्हा ठेवून द्यायचं, पुन्हा व्यवस्थित बांधायचं. आता काही जणांकडे बाजारचे लोणचे मसाले वगैरे नसतात किंवा जास्त वस्तूही नसतात, काही हरकत नाही, नसली तरी चालेल. आपण फक्त घरचा मसाला, एक बेडगी मिरची पावडर आणि लसूण वाटून टाकला, थोडीशी मोहरी डाळ, तरी खूप सुंदर लोणचं होतं. तर आता हे मी बनवले, तुम्ही बनवा.